बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. शिर्के आमच्यावर संजय शिवराम तांबोळे यांनी एक 15/5/2025 ला अर्ज लिहिला. त्या अर्जाची मी थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. संजय शिवराम तांबोळे यांची ओळख जगदीश चौधरींनी करून दिली 2024 ला, जानेवारी 2024 ला. जानेवारी 2024 नंतर त्यांनी जगदीश चौधरी यांना एक कळंब्यामध्ये प्लॉट दाखवलेला होता. त्या प्लॉटच्या व्यवहारासंदर्भात जगदीश चौधरींनी मला पार्टनर म्हणून घेतला. संजय शिवराम तांबोळे यांचं त्याच्यामध्ये कमिशन होतं 6 लाख रुपये. आणि 2024 फेब्रुवारीला आम्ही तो प्लॉटचा रजिस्टर करून आता ते प्लॉट आमच्या नावावर आहे. जगदीश चौधरी व रमेश शिर्के यांच्या नावावर तो प्लॉट आहे. आणि संजय शिवराम तांबोळे यांचे 6 लाख रुपये कमिशन होतं. त्यांनी ते टप्प्याटप्प्याने मे 2024 पर्यंत घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनला आमच्या नावाने एक अर्ज केला का मला 2 लाख रुपये पाहिजेत म्हणून. तर आम्ही रितसर जाऊन API पंकज पाटील यांच्याकडे स्टेटमेंट दिलं की साहेब आम्ही यांचे पैसे दिलेले आहेत आणि याचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. त्यानंतर तो विषय स्टॉप झाला. स्टॉप झाल्यानंतर आता 9/5/2025 ला संजय तांबोळे जगदीश चौधरी यांच्या दुकानावर गेला संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान. त्याचं CCTV फुटेज आहे आपल्याकडं. गेल्यानंतर जगदीश चौधरी यांना दुकानाच्या बाहेर बोलवलं का जर तुम्ही मला 2-3 दिवसात 2 लाख रुपये दिले नाही तर तुमचं मी बदनामी करील, माझ्याकडं काँग्रेस शहर अध्यक्ष पद आहे असं बोलून सांगून गेला. त्याच्यानंतर जगदीश चौधरी यांच्या दुकानावर काम करणारा नदीम शेख याला 11/5/2025 ला संध्याकाळी त्यांनी एक शहापूर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष या लेटर हॅडवर एक पत्र पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मेन्शन केलं का यांनी 22 मे 2024 ते 28 मे 2024 या दरम्यान AK-47ची 50,000 डील केली आहे आणि त्या मोबदल्यात 50,000 रुपये घेतले आहेत. त्याच्यामध्ये आमचा चौघांचा उल्लेख केला, जगदीश चौधरी, नदीम शेख, रमेश शिर्के आणि हेमंत राऊत. आता तसं पाहायला गेलं तर हेमंत राऊत आणि नदीम शेख यांचं काहीही संबंध नाही, ते त्या व्यवहारातही नाही. जगदीश चौधरी आणि रमेश शिर्के यांचा हा व्यवहार होता. संजय शिवराम तांबोळे हा अतिशय विचित्र माणूस आहे. त्याला आम्ही पैसे देऊनही तो आमच्यावर असे खोटे आरोप करतो. 15/5/2025 ला त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनला तो अर्ज दिला, शहापूर शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटीचा. आणि त्याच्यावर त्यांनी अर्ज दिला, अर्जावर ठप्पा घेतला आणि तोच अर्ज हरिबांगो खंडवी याच्याकडे दिला. हरिबांगो खंडवीने ते फेसबुक आणि व्हॉट्सअपला व्हायरल केलं. पण साहेब विषय असा आहे, त्याच्यात आमचा काडी मात्र संबंध नाही. प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे, त्यांनी व्यवस्थित कसूरपणे चौकशी करून याच्यात कोणी दोषी आढळत असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. आणि संजय शिवराम तांबोळे यालाही बोलून आणि हरिबांगो खंडवी यालाही बोलून त्यांची व्यवस्थित चौकशी करायची आणि त्यांनी ते प्रूफ करावं. यासाठी हे आज प्रेस कॉन्फरन्स मी घेत आहे. याच्यावर आता चालत असलेले शहापूर कोर्टात कमीत कमी 8 केसेस आहेत. तुम्हाला मी दाखवतो, केसेस नंबरही दाखवतो. त्याच्यामध्ये SSC 603/2022, SSC 578 2022, SSC 73 2022, PWD VA 34, SSC 283, SSC 282 अदर. संजय शिवराम तांबोळे याच्यावर कमीत कमी 7 केसेस आता चालू आहे. तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे, याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि याच्या पुढे हा कोणाची अशी नाहक बदनामी करणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. पोलीस स्टेशनला 15/5 ला एक अर्ज दिलेला आहे त्याच्या विरोधात. त्याचप्रमाणे त्याच्यावर NC दाखल केली. ही NCची प्रत आहे आणि हा अर्ज आहे. हा शहापूर काँग्रेस कमिटीचा शहर अध्यक्ष असल्यामुळे मी तुम्हाला बदनाम करील, तुमची वाट लावील अशी आम्हाला धमकी देतो.
शहापूर पोलीस स्टेशनकडून तुमची काही चौकशी करण्यात आली? हा, शहापूर पोलीस स्टेशनला आम्हाला बोलवलेलं, आमचे जबाब घेतले, आम्ही जबाब दिलेले आहेत त्यांच्याकडं. आमचे बँक स्टेटमेंट मागितले, तेही आज देणार आहेत आम्ही. त्यांचे पण घेतले? त्यांचं आम्हाला माहिती नाही. जगदीश चौधरी यांच्या दुकानावर काम करणारे नदीम शेख हे राजस्थानचे आहेत आणि जातीने मुसलमान आहेत म्हणून त्यांचं नाव टाकण्यात आलं. त्या माणसाचा त्या व्यवहाराशी काही संबंध नाही. त्याचप्रमाणे हा हेमंत राऊत याचाही या व्यवहाराशी काही संबंध नाही. हा त्या दुकानात 1.5 ते 2 वर्षापूर्वी कामाला होता म्हणून यांची नावं टाकण्यात आली. हा कुठल्या तरी केसमध्ये आधी आतमध्ये होता म्हणून याचं नाव टाकण्यात आलं. या दोघांचाही त्या व्यवहाराशी काही संबंध नाही. आणि हे असे पत्र दिलंय, संजय शिवराम तांबोलीने हा पत्र दिलाय. हा पत्र आधी त्यांनी 9 तारखेला आम्हाला पाठवलेलं घाबरवण्यासाठी हा पत्र दिलाय. आणि याच्यावर 7 ते 8 केसेस चालू आहे. प्रशासनाने जरा जातीने लक्ष देऊन याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आमची नाहक बदनामी झाली याबद्दल काय करता येईल तेही पाहू. तसेच तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन सगळे पत्रकार उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार करतो मी.